नमस्कार मित्रांनो, मी समीर. आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत पुण्यापासून अंदाजे 90 ते 95 किलोमीटर आणि साताऱ्यामधून 50 ते 55 किलोमीटर दूरवर असलेल्या तसेच विराट राजाची विराट नगरी म्हणून ओळख असणाऱ्या वाई येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर पाहण्यासाठी. हे मंदिर निसर्गरम्य धोम धरणाच्या परिसरात धोम या गावी मराठा कालखंडात 17व्या शतकाच्या दरम्यान बांधलेले दिसून येते. या मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील पुष्करणी. या पुष्करणीमध्ये दगडी कासवाच्या पाठीवर उभारलेला नंदी मंडप, अत्यंत सुंदर बांधणी केलेले कासव आणि त्यावरील नंदी मंडप इतकं सुंदर आहे की हे शिल्प नजरेसमोरून जातच नाही. हे शिल्प पाहून झाल्यावर आपण येऊन उभे राहतो ते एका उंच अष्टकोनी ज्योत्यासमोर. या ज्योत्यावर श्री नृसिंह मंदिर उभारलेले पाहायला मिळते. हरिवंशातील एका उल्लेखाप्रमाणे या अवतारात हिरण्यकश्यपू या दैत्याचा वध करण्यासाठी विष्णू नृसिंह रूपात एका दगडी खांबामध्ये प्रगट झाले. त्याच कथेला आधार देऊन येथील नृसिंह मूर्ती आपल्याला भव्य खांबामध्ये पाहायला मिळते. खांबाच्या एका बाजूला पूर्वेकडे हिरण्यकश्यपूचा वध करणारी नृसिंह मूर्ती व दुसऱ्या बाजूला पश्चिमेकडे लक्ष्मी सोबत असलेली लक्ष्मी नृसिंह मूर्ती पाहायला मिळते. नृसिंह मंदिरामध्ये आपल्याला भक्त प्रल्हादाची देखील मूर्ती पाहायला मिळते. आणि त्या शेजारी असलेल्या पंचमुख शिवलिंगावर शिवाची तप्तपुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी पंचमुखे पाहायला मिळतात. नृसिंह मंदिर आणि नंदी मंडपासमोर आपल्याला सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर शिवालय पाहायला मिळते. तसेच मंदिर परिसरामध्ये आपल्याला सूर्य, गणपती, हनुमान, देवी आणि श्री विष्णू ह्या देवतांची लहान मंदिरे पाहायला मिळतात. ही सुंदर मंदिरे वाई परिसरात बांधलेली असूनही मोठ्या प्रमाणात उपेक्षित आहे. येथूनच जवळ असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे जरी पर्यटकांची गर्दी होत असली तरी नृसिंह मंदिराबाबत लोकांना माहिती देखील नाही. असो, तुम्ही कधी या ठिकाणांना भेट देणार असाल तर धोम येथील नृसिंह मंदिराला नक्की भेट द्या. भेटूयात नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.